जी नोटीस प्राप्त झाली होती 35(3) कायद्यानुसार, तर त्यानुसार ते आज पोलिसांसमोर हजर राहिले. विशेष पोलीस पथकाचे जे कर्मचारी होते त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला. मोबाईलचा पंचनामा करून तो जप्त करण्यात आलेला आहे आणि इथून पुढे देखील त्यांना जे तर वेळोवेळी ज्यावेळेला त्यांना मदत लागेल त्यावेळी यांनी हजर राहण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे जे तर तपासात सहकार्य करण्याची भावना असल्याने त्यांनी जे तर यांना पुढच्या सोमवारी पुढील तपासासाठी बोलवलं. मला निधाला आश्रय दिल्याचा आरोप आहे. कसा हा निधाला आश्रय तुम्ही दिला, कधी असं होतं, काय झालं? नाही, त्या बाबतीत जी काही उत्तरं यांनी दिली असतील तर तो एक तपासाचा भाग आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, यावरती आपल्याला आता भाष्य करता येणार नाही. परंतु तिच्या संपर्कामध्ये येण्याचं कारण काय होतं, कशामुळे आलं, या सगळ्या बाबींचा उलगडा जो होतो पण न्यायालयासमोर. सांगण्यावरून हे सगळं केलं होतं? नाही, मदत करण्याचा नेमका हेतू काय नाही, यांच्या जबाबामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या जबाबानुसार एक नगरसेवक या नात्याने त्यांना मागितलेली जी मदत होती ती त्यांनी ह्या प्रकरणा संदर्भात मदत मागितली असं नव्हतं. एक महिला आली आणि तिने महिलेचे घरचे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एक 3-4 दिवसासाठी आसरा द्यावा. यांना या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती आणि त्यामुळे जे तर यांनी तिला एक नगरसेवक या नात्याने मदत केली. TCS सारखं इतकं गंभीर प्रकरण आहे आणि त्यामध्ये निदा खान नावाची एक आरोपी आहे, ती फरार आहे, इतकी देखील तुम्हाला माहिती नव्हती की आपण लोकप्रतिनिधी पण आहात? नाही, त्याच गोष्टीमध्ये जे तर यांना जे तर त्या प्रकरणाची माहिती असती तर निदा खान ही स्वतःहून सकट यांच्या समोर आली नव्हती. त्यामुळे यांना त्या प्रकरणाची माहिती असण्याचं किंवा या प्रकरणामध्ये ती आहे म्हणून त्यांना ठेवल्याचं अशा पद्धतीचं कुठलंही. पोलिसांनी परत पुन्हा बोलवलेलं आहे. पुढच्या सोमवारी त्यांना तपासासाठी बोलवलेलं आहे. पुढच्या सोमवारी देखील ते हजर होऊन तपासात सहकार्य करतात. सर हिंदी में सर क्या कहना चाहेंगे?